जगदंबेची 9 स्वरूप आहेत. प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा कुष्मांडा, चौथं स्वरूप, पाचवी स्कंद माता, षष्ठ कात्यायनी, सप्त कालरात्री, महागौरी ती अष्टमा, नवम सिद्धिदात्री. या नवदुर्गा स्वरूपामध्ये, नवरूपामध्ये तिचं पूजन केलं जातं. आणि या 9 दिवसांमध्ये कन्यांचं सुद्धा पूजन केलं जातं. पूजन करायचं असेल तर 1 वर्षाच्या पुढची कन्या आणि 10 वर्षाच्या आतली कन्या यांचं पूजन करावं. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी तुम्ही पूजन करू शकतात किंवा अष्टमीला जर केलं तर अतिउत्तम आहे. जिकडे तिकडे या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने श्री शक्तीचा जागर, एरवी तर ती शक्ती सर्वांमध्ये व्याप्त आहे, सर्वांमध्ये प्रविष्ट आहे. शक्तीशिवाय कुठलेही कार्य शक्य होऊ शकत नाही. भगवान शिवजीला शिव म्हणतात, भगवान महादेवाला शिव म्हणतात. पण त्या शिवातली जर तुम्ही वेलांटी काढून टाकली तर शब्द समोर येतो शव. शव म्हणजे प्रेत. जर शक्ती त्याच्या बाजूला नसेल तर तो शिव शिव नाही. त्या शिवालाही देवालाही महादेव बनवण्याची ताकद फक्त एका जगदंबेमध्ये, एका परंबेमध्ये. आणि या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने त्या शक्ती स्वरूपिणीचा जागर, श्री शक्तीचा जागर, तिचे अनेक रूप असतील. मग ती दुर्गा आहे, ती गौरी, ती शची, ती मेधा आहे, ती अहिल्या आहे, ती द्रौपदी, ती सीता आहे, ती तारा आहे, ती मंदोदरी, ती राधा आहे, ती रुक्मिणी, ती जानाई, ती मीराई, ती बहिणाई. शिवनेरीच्या पठारावरती जुन्नर मावळ प्रांतामध्ये दांडपट्टा कसा फिरवावा हे शिकवणाऱ्या, हातात शमशेर घेऊन दुर्जन विचाराचा निपात करणाऱ्या आणि स्वराज्याचं देखणं स्वप्न स्वतःच्या पवित्र कुशीतून जगताला बहाल करणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता आऊसाहेब जिजाऊ या महाराष्ट्राच्या, भारताच्या आदिशक्तीच आहेत. शंकराचार्यांच्या समोर भाष्य करत असताना संस्कृतची व्याख्या बनून त्यांच्याशी बोलणाऱ्या, भाष्य करणाऱ्या सुषमाजी स्वराज या महाराष्ट्राच्या, भारताच्या आदिशक्तीच आहेत. या भारताचे पंतप्रधान परराष्ट्रीय दौऱ्यावर असताना सुद्धा अभिष्ट चिंतनाला ज्यांना शुभेच्छा देतात अशा स्वर्गवासी स्वरलता, स्वर सम्राज्ञी स्वर्गीय लता दिदी मंगेशकर या महाराष्ट्राच्या, भारताच्या आदिशक्तीच आहेत. विविध अवतारांमध्ये ती प्रगट होते. ती कधी पीटी उषा झाली, कधी सायना नेहवाल झाली, कधी सुनीता विलियम्स झाली. अवतारात भिन्नता असेल पण दर्जा अजिबात कमी नाही तिचा. योग प्रक्रियेमध्ये, अष्टांग प्रकरणामध्ये कदाचित त्या योग्याला समाधी लावणं गोष्ट सोपी असेल, पण त्या समाधीचं उत्थान करणं ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. योग्याला समाधी लावायची असेल तर कदाचित त्याला समाधी लागू शकते, पण त्या समाधीचं उत्थान लवकर होत नाही, हे अत्यंत कठीण आहे. पण ताटीचं दार बंद करून रुसलेल्या माऊलीला सुद्धा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणणारी जगाच्या पाठीवरची एकमेव शक्ती, ती शक्ती म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जनी लागे पाई. प्रत्यक्ष श्री संत मुक्ताई ही आदिशक्ती, भगवती, परंबा आणि आदि मायाच विठ्ठलपंत रुक्मिणी यांच्या घरी जन्म घेते, त्यांच्या पोटी जन्माला येते. 3 देव, निवृत्तीनाथ सोपन काका आणि माऊली ज्ञानोबाराय देवांच्या स्वरूपाने प्रगट झाले, संतांच्या स्वरूपाने प्रगट झाले. 3ही देव. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखया माझा ज्ञानेश्वर आणि ब्रह्मा सोपान तो झाला. आणि आदिशक्ती ती आदिमाया भगवती जगदंबा परंबा, मणिपूर हे तिचं स्थान. सगळ्या जगाला धारण करणारी आद्यत्रय जननी देवांची. या 3ही देवतांना जिने जन्माला घातलं ती प्रत्यक्ष परंबा भगवती याच भारत देशामध्ये, महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये, त्यातल्या मराठवाड्यामध्ये प्रतिष्ठान नगरी पैठण आणि त्यातलं आपेगाव, या आपेगावामध्ये कुलकर्णी कुळामध्ये
विठ्ठलपंत आणि आईसाहेब रुक्मिणी यांच्या पोटी अवतरित होते जी माझी आदिशक्ती मुक्ताई, महाविष्णूचा अवतार असणाऱ्या विश्व माऊली ज्ञानोबारायांना सुद्धा प्रेमाचा उपदेश करते. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ही शक्ती जगाच्या पाठीवरती फक्त एका परांबेमध्ये, आणि ती आदी माया आदिशक्ती भगवती श्री संत मुक्ताई. इंद्रायणिका जलधि बोले श्री मुक्ताई माऊली. इंद्रायणिका जलधि श्री मुक्ताई माऊली. इंद्रायणिका जलधि बोले श्री मुक्ताई माऊली. सर्वांनी जलधि बोले श्री मुक्ताई माऊली. तापी मैया का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. तापी मैया का जल भी बोले कदरले म्हणे करू नका रे. इतर वेळीपेक्षा नवरात्रामध्ये भगवतीची शक्ती हजारो पटीनं अधिक असते. म्हणून इतर वेळी तुम्ही भजन कराल ते भजन वेगळं असतं. नवरात्रात भजन कराल, पूजन कराल, सप्तशक्तीचा पाठ कराल, देवी भागवत कथा ऐकाल, नवार्णव मंत्राचा जप कराल, देवीचं चिंतन कराल, देवीचं भजन कराल, तर त्याचं पुण्य हजारो पटीनं कैक पटीनं अधिक असतं. म्हणून ज्याला वाटत असेल आपल्याला इतर वेळी साधना करता येत नाही, आता 9 दिवस तरी सोडायचे नाही बरं का. दनादन टाळ्या वाजवायच्या. जो व्यक्ती दिवसातून 300 वेळा टाळी वाजवतो त्याला झटका येत नाही कधी, आणि यम त्याला आपला खटका दाखवत नाही. टाळी वाजवायची आणि मोठ्याने भजन म्हणायचं. एक साथ टाळी, टाळी एक साथ. कोणाला नृत्य करायचं असेल तर नृत्यही करू शकता.
जगदंबा माता की, आदिशक्ती मुक्ताबाई की, आई राजा कथा देवीचे. तुम्ही गळून काऊन गेले? तुम्ही 9 दिवसाचे उपास धरले का पुरुष मंडळी? नाही ना. कामाला भांडून भांडून एवढे गळाले तुम्ही. माझा आवाज तर व्यवस्थित येतो ना तुमच्यापर्यंत? शक्ती प्रत्येक पुरुषामध्ये लग्न झाले की स्त्री लागतं. ती स्त्री माहितीये तुमच्या सोबत ती उभी असलेली स्त्री. रामाचं नाव फक्त रामच आहे. श्रीराम हा शब्द राधा, श्रीरामातला श्री हा शब्द सीतावाचक आहे. माझं बोलणं व्यवस्थित कळतंय ना तुम्हाला? माना हलवत चला, सिग्नल देत राहा. काही घाई नाही. आपल्याला तुम्हाला रुचेल, पचेल, आवडेल असं बोलायचं मी प्रयत्न करणारे. सगळ्याच कथा झाल्या पाहिजेत असं काही नाही. कारण तुम्ही या देवी भागवत ऐकले का कधी? देवी भागवत तुम्ही ऐकलं नाही, मी बी केलं नाही कधी. तुमची पहिलीच आणि माझी पहिलीच कथा आहे. मी म्हटलं होतं काकांना, भागवत कथा करतो बुवा मी, रामकथा भागवत कथा भागवतच ठेवूया. पण त्यांनी एवढा हट्ट धरला की नाही, करायचं तर देवी भागवतच करायचंय. आणि त्यांच्या हट्टापुढे आता भगवती जगदंबेचीच ती इच्छा. माझ्या आयुष्यातले पहिलंच देवी भागवत आहे. त्यामुळे विस्तृतपणे एकच कथा तुमच्या डोक्यात फिट होईल अशी सांगायचा प्रयत्न करेल. अनेको कथा आहे, त्याचा फक्त उल्लेख करत चालेल. सगळ्या कथा याच वर्षी झाल्या पाहिजे असं थोडीच काही आपलं. कृष्णाचं नाव फक्त कृष्णच आहे. श्रीकृष्ण हा शब्द, श्री हा शब्द राधा वाचक आहे. उभ्या जगतामध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याचे भक्त असतील, भेटले एकमेकांना की ते जय श्रीकृष्ण म्हणतात. पण परमात्म्याची लीला भूमी वृंदावनात, मथुरेत जाऊन बघा तुम्ही. आजही तिकडे गेल्याच्या नंतर माणसं राधा राधा म्हणतील, यात काय नवले. वृंदावनाच्या, मथुरेच्या गोकुळातल्या मातेचा कण ना कण राधेचं नामस्मरण करतो. वृंदावन का कण कण बोले जय जय राधे श्याम. वृंदावन का कण कण बोले जय जय राधे श्याम. 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 म्हणून कृष्णाची शक्ती, म्हणून तीच भगवती जगदंबा परंबा भगवती राधाराणीच्या स्वरूपाने प्रगट झाली. कधी रुक्मिणी झाली. रामाच्या बरोबर तीच भगवती जगदंबा शक्ती रामाची सीतेच्या स्वरूपाने प्रगट झाली. म्हणून आपल्या हिंदू वैदिक सनातन धर्म परंपरेने सुद्धा अगोदर स्त्री शक्तीचा सन्मान केला. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियाचा सन्मान होतो तो देश जगात वंदनीय होतो. म्हणून स्त्री क्षणाची जरी पत्नी असली तरी ती अनंत कालाची माता आहे. म्हणून तिचा कधी विनाकारण अपमान करू नका, तिचा अवहेर करू नका, विनाकारण तिला दूषण देऊ नका. कारण स्त्री हिंदूच्या देव्हाऱ्यातली देवता मानली गेली. आजही आपल्याकडे असं कोणी म्हणतं का, सागर गंगाला जाऊन आलो मी. सागर गंगा, सागर गंगा म्हणतात तुमच्याकडे? गंगा सागरच म्हणतात. शंकर भीमा, अहो नाही, भीमा शंकरच म्हणतात. शंकर गौरी नाही, गौरी शंकरच म्हणतात. राम सीता, सीता रामच म्हणणार. श्याम राधा नाही नाही, राधे श्यामच म्हणणार. आधी स्त्री शक्तीचा गौरव केला, त्या परंबेचा, भगवतीचा, जगदंबेचा गौरव केला. आपण 9 दिवसात करतो. वर्षातून एकदा नवरात्रामध्ये देवी बसवली की पुन्हा मग वर्षभर एकदा विसर्जन केलं. विजयादशमी झाली मग आम्ही मनमानी कारभार करायला मोकळे. मग कोणाच्या बंधनातच राहायचं नाही. माहिती तुम्हाला, हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा प्रत्येक सण, त्याच्या पाठीमागे काहीतरी उदात्त संकल्पना आहे. प्रत्येक सणाच्या पाठीमागे, प्रत्येक सणाच्या पाठीमागे काहीतरी सायंटिफिक रिझन, वैज्ञानिक कारण आहे.